मंडळी नमस्कार, मी संभाजी कदम पाटील तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगवरती खरंच स्वागत करतो. तर आज आलोय मी एक आश्चर्याची गोष्ट बघायला. आत्ता तासगाव तालुक्यातील शिरगाव गावामध्ये आणि माझ्यासोबत आजी आहे त्या. आणि सांगायची गोष्ट अशी, आजकाल माणूस माणसावर प्रेम करत नाही, आपण बघायला लागलोय अशी परिस्थिती आहे. 5 मिनटं माणूस माणसाला देत नाही. अशा ह्या परिस्थितीत आजीनं गेली 7 वर्ष झालं ही अपंग शेळी पाळल्या. त्यांच्याशी आपण बोलूया. आजी तुमचं वय किती आहे ते सांगा. आता माझं काय ध्यानात आहे हो. तरी अंदाजे लय वर्ष झाली माझं का तवा काय नव्हतंच असं. तवाची लय वर्षाची आहे मी. मला काय तर 90 वर्ष झाली ती. 90च्या वर झाले. हा 90च्या वर झाली ती. आणि ही शेळी किती वर्ष झालं पाळल्या. हिला आता 7 वर्ष सरून आता आठवं लागायचं आहे. आपल्यातच जन्मलेली काय. हा इथंच जन्मलं इथं. हा तुमची घरचीच आहे. हा घरचीच आहे. बरं, तिला उठाय पहिल्यापासून झालं. नाही जन्मलं तसंच असंच आहे. अपंग आहे. हा आणि तुम्हाला असं देऊन टाकू वाटलं नाही का. नाही का हो. नाही दिली असंच पाळलंय आपलं. रोज 7 वर्ष झाले गेली सांभाळताय तुम्ही. सांभाळ त्याला खाते का असंच. हा खातंय की काय बी रोज झोपूनच खाते. झोपूनच खातंय. तर गेली 7 वर्ष झालं आजीने शेळी पाळल्या. आणि आजीने 7 वर्ष झालं कुठल्याच गावाला गेले नाहीत, मला असं कळलं. बरोबर. कुठल्या गावाला नाही, शेताला नाही. लेकाने माझ्या शेताला सुद्धा मला जाऊन दिली नाही. बर, म्हणजे एवढ्या 7 वर्षात गावाला पण नाही, कुठंच नाही. आणि शेळीची काळजी घेतल्या. नाही. आणि शेळी आजी जर 50 फूटभर लांब गेली तर शेळी मागं लगेच वरडाय चालू करतं या. बरोबर का. होय. आणि वैरण कुठली आहे सगळी नॉर्मल. सगळं माझी सून आणते. होय ना. तर घरातली सगळीच मंडळी ह्या शेळीचा सांभाळ करतात. गेले 7 वर्ष झाले. आणि आजी म्हणते ती देवानं एवढं चांगलं ठेवले की माझं वय 100ला गाठा आलंय. या पण अजून माझं काडीभर दुखलं नाही काय. बघा, म्हणजे शेळीला पाळ्या आणि आजीने पण शेळीला पाळ्या. आणि दोघींना पण एकामेकाशिवाय जमत नाही. मी गेलं मागच्या वर्षी जलांबल्यापासून माझं काडीभर काय दुखलं नाही. उगाच कशाला म्हणू बरं. नाही तर माझ्या वयाच्या बाया एक राहिली नाही नांदाय आलेली. एक तेवढी आहे बघा. तर आजींची पण तब्येत चांगली आहे. हा मी अजून खाऊन पिऊन सुखी आहे. आणि शेळी पण आजींच्यावर प्रेम करते आणि आजी पण शेळीवर प्रेम करतात. गेलं 7 वर्ष झालं असंच नातं यांचं चालू आहे. आणि कालच आजारी पडली होती ना. हा काल व्हायचं मान व्हायचं हे करायला लागलं, ताटवायला लागलं. मी म्हटलं मरतंय वाटतं म्हणून डॉक्टर बोलिवला. 2 इंजेक्शन केली. आणि आज लागले वैरण खायला. 2 दिवस खाल्लं बी नाही तिनं. तर काल बघा आजीने सांगितलं आल्याला मला की काल आजारी पडली होती, पाक मान टाकली होती. आजीने लगेच डॉक्टर्सनी बोलवलं आणि त्याच्यावर विलास केला. आज वैरण खायला लागले शेळी. एवढी आजी पाक दवाखान्यापर्यंतची वैरणीपासूनची रोज संध्याकाळी बाहेर घेतात. रात्री अक्षरशः घरामध्ये शेळीला सांभाळतात. इथं ही खोलीच दिलेली एकाने मला. म्हणजे हा व्हिडिओ करण्याचं एवढंच कारण होतं. मागच्या वर्षी मी आलो होतो तेव्हा पण मी शेळी इथंच बघितली होती. ह्या वर्षी पण रस्त्यावरून 2-3 वेळा जाताना मी शेळीकडे माझं रोज लक्ष असते जाता येता. आणि व्हिडिओ करायचं होऊन झालं म्हटलं आज वेळेत वेळ काढून व्हिडिओ करूया. तर 7 वर्ष झालं सांभाळतात ह्याचं एक उदाहरणच मिळाले तुम्हाला. हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे माणूस माणसाला आजकाल सांभाळायला हायगय करायला लागलाय. पर प्राण्यावर आजीने एवढं प्रेम दावलंय. त्यांना मी म्हटलं ही देऊन टाकायची नाही का. तर ती म्हणत्या माझ्या नशिबात आल्या ती शेळी मी लास्टपर्यंत मरल तेव्हा शेतात नेऊन पुरणार तिला. आपल्याच घरात जन्माला आल्या ती माझ्याच नशिबात आल्या म्हणतात आजी. तिला मीच सांभाळणार, कोणाला देणार नाही असं आजींचं म्हणणं आहे. हा माझ्या ह्या सुनेनं मात्र मला मदत केली. तिचं बी चांगलं होऊ द्या का. सगळ्यांनी आजींना ती वैरण मुठभर घेऊन आल्याशिवाय येतच नाही. तुमच्यामुळेच ती शिकलेत सगळी. आणि तुमच्याकडे आता ही जी प्रेक्षक बघायला लागली ती पण शिकणार आहेत की प्राण्यावर आणि माणसावर कसं प्रेम केलं पाहिजे. ह्यातनं एक शिकायसारखी गोष्ट एवढीच आहे की एवढ्या मुक्या प्राण्यावर आजीने एवढं प्रेम दाखवलंय, तुम्ही माणसावर तर दाखवा एवढंच सांगायचं आहे. तर हे व्हिडिओ बनवला मी शिरगाव गावामध्ये. आजींचं नाव सांगा की. माझं नाव गोकुळा तुकाराम गायकवाड. गोकुळा तुकाराम गायकवाड नाव आहे आजींचं. असं आजीने काम केलंय, खूपच अभिमानाची गोष्ट आहे ही. चला कुठं अजून आता हे शेळीचं इथं शेळी असते दिवसभर. हां ही शेळीसाठी केली. तर बघा तुम्ही आश्चर्याची गोष्ट तिथनंच दाखवा.
तर एवढी मोठी खोली इथं वर बघा, गरम हवा बाहेर जायसाठी बनवली आणि एवढी सगळी मोठी खोली शेळीसाठी केल्या. म्हणजे कोण करेल सांगा बरं, त्या शेळीचा काहीच नियम नाही, किती दिवस आहे किती दिवस नाही, तरी सकट एवढी मोठी खोली, त्यात खाली बघताय फरशी आहे, काय साईडला गिलावा आहे, कलर आहे आणि वरती एवढं मोठं शेड. माझ्या मते ह्याला एक 2-3 लाख रुपये तर गेला असतील एवढा खर्च करून त्या अपंग शेळीसाठी खोली बनवल्या. खूपच अभिमानाची गोष्ट आहे. चालते मंडळी, खूप दिवसातनं ह्यो मला व्हिडिओ बनवायचा होता, आज योगायोग आला आणि बनवला. ह्यातनं तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल की मुक्या प्राण्यावर पण कसं प्रेम केलं पाहिजे आणि आपल्या मानव जातीवर पण कसं प्रेम केलं पाहिजे. तर या व्हिडिओला जर तुम्हाला व्हॅल्युएबल व्हिडिओ वाटत असेल तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.